शांत झोपेची कथा. आता हळूहळू शांत व्हा. एक खोल श्वास घ्या आणि अलगद सोडा. तुमचं शरीर सैल होत आहे. खांदे हलके, हात निवांत, पाय शांत. बाहेरची रात्र खूप मऊ आहे. चंद्राचा प्रकाश शांतपणे पसरला आहे. वारा हळूवार स्पर्श करतो आहे. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही शांत आहात. आता काहीही विचार करायचा नाही. फक्त ऐकायचं आहे. आणि हळूहळू या शांत कथेत हरवून जायचं आहे. एका दूरच्या शहरात एक जुनी कार्यशाळा होती. त्या कार्यशाळेत मोठमोठे दगड ठेवलेले होते. खिडकीतून चंद्रप्रकाश आत येत होता आणि धुळीच्या कणावर चमकत होता. त्या कोपऱ्यात एक मोठा संगमरवरी दगड पडलेला होता. तो थोडा वाकडा होता. त्यात एक भेग होती. लोक म्हणत होते, याचा काही उपयोग नाही. तो तिथे शांत पडून होता. एक दिवस एक शांत कलाकार त्या कार्यशाळेत आला. त्याची चाल हळू होती. त्याचा श्वास स्थिर होता. तो त्या दगडाजवळ गेला. त्याने हात ठेवला. थंड, गार स्पर्श. तो काही क्षण शांत उभा राहिला. जणू तो त्या दगडाशी बोलत होता. लोक म्हणाले, हा दगड खराब आहे. यातून काहीच बनणार नाही. पण तो कलाकार काही बोलला नाही. तो फक्त हसला आणि कामाला लागला. पहिला ठोका हलका, मग दुसरा हळूहळू, शांतपणे. दिवस गेले, रात्र गेली. तो तसाच काम करत राहिला. कोणताही आवाज नाही, कोणतीही घाई नाही, फक्त एकाग्रता. चंद्र येत होता, सूर्य जात होता आणि तो कलाकार हळूहळू त्या दगडातून काहीतरी काढत होता. तो काही नवीन बनवत नव्हता. तो फक्त ज्याची गरज नाही ते काढत होता. थोडा दगड, थोडी धूळ. हळूहळू एक आकार दिसायला लागला. एक चेहरा, एक हात, शांत, सुंदर. 3 वर्षे गेली आणि एक दिवस तो दगड एक सुंदर मूर्ती बनली. इतकी जिवंत, इतकी शांत, जणू ती आधीपासूनच तिथे होती. लोक आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, हे कसं शक्य आहे? तो कलाकार हळूच म्हणाला, ही मूर्ती आधीपासूनच आत होती. मी फक्त जे अनावश्यक होतं ते काढून टाकलं. कार्यशाळा पुन्हा शांत झाली. धूळ बसली. चंद्रप्रकाश तसाच पडत होता. कधी कधी आपल्यालाही काही नवीन बनवायचं नसतं. फक्त जे गरजेचं नाही ते सोडायचं असतं. हळूहळू, शांतपणे. रात्र आता अजून गडद झाली आहे. सगळं स्थिर होत आहे. आता तुमचं मन पूर्ण शांत होत आहे. सगळे विचार हळूहळू विरत आहे. आता शांतपणे डोळे मिटा. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही निवांत आहात. तुमचा श्वास मऊ आहे. शरीर हलकं आहे. हळूहळू तुम्ही गोड झोपेत जात आहात. आता
काहीच करायचं नाही, फक्त विश्रांती. शुभरात्री.